यानंतर बातमी आहे महायुती संदर्भात। महायुती कामाला लागलेली आहे। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महायुती आता आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कामाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये समन्वय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। महायुती कामाला लागलेली आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, महायुती आता कामाला लागली आणि पुण्यामध्ये चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीमध्ये समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अधिकची माहिती। नक्कीच आपण काल पाहिलेलं होतं की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची समन्वय बैठक झाली होती। त्यानंतर आज पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समन्वय बैठक होते आणि पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या पदाधिकाऱ्यांना या बैठकीला निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे। आपल्याला माहित आहे की पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर झाल्यानंतर आता राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहायला पाहिजे। कुठेही नाराजी नाट्य समोर नाही आलं पाहिजे। पक्षात कुठलेही दुसरे चुकीचे गोष्टी घडल्या नाही पाहिजे यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ही सगळी समन्वय बैठक पार पडते आणि ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे की आगामी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये कशा प्रकारे तिन्ही पक्ष सामोरे जातील याच्यावर आज चंद्रकांत पाटील जे आहेत ते सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। जी धन्यवाद अजिंक्य, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।